दरम्यान या सगळ्या दंगलीमध्ये नागपूरच्या पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला। निकेतन कदम या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। दगडफेकीमध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। 40हून अधिक पोलीस या सगळ्या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत, दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। तर पोलीस उपायुक्तांवरती कुऱ्हाडीनं हल्ला या सगळ्या जमावाकडून आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। काल नागपूरमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात। गणेशपेठ आणि महल परिसरामध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर काल आंदोलन झालं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। औरंगजेबाचा फोटो आणि प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली। संध्याकाळी 7:30 वाजता भालदारपुरामध्ये 80 ते 100 जणांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। पोलिसांवरही जमावाकडून हल्ला करण्यात आला। तर या सगळ्या घटनेनंतर त्या ठिकाणी आता तणावपूर्ण शांतता आहे। कोणत्या भागामध्ये संचारबंदी त्या ठिकाणी लागू करण्यात आली आहे पाहूयात। गणेशपेठ तहसील या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। लकडगंज भागामध्ये, पाचपावली भागामध्ये संचारबंदी आहे। शांतीनगर सकरदरा भागामध्ये संचारबंदी लागू केली आहे। इमामवाडा, नंदनवन या ठिकाणी संचारबंदी आहे। यशोधरा नगर, कपिल नगर या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। तर या सगळ्या हिंसाचारानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरामध्ये पोहोचलेत। बावनकुळे सकाळी 10 वाजता घटनास्थळी भेट देणार आहेत। बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद देखील साधणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना झालेत। नागपूरमध्ये महाल भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलीसही जखमी झाले आहेत। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे, आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे, परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना, सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। हितेश, आज बावनकुळे त्या ठिकाणी घटनास्थळी 10 वाजता भेट देणार असल्याचं समजतंय का? अधिकचा तपशील। नक्कीच ज्यांनी ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, इथले पालकमंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे देखील जे आहे ते आता त्यांचा नागपूर दौरा जो आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे। 9 वाजता जे आहे नागपूरचे विमानतळ येथे चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत। तिथे माध्यमांशी बोलतील की नाही हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र त्यानंतर लगेचच 10 वाजता जे आहे घटनास्थळावर चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचणार आहेत आणि तिथला पूर्ण पाहणी करून जे आहे त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देतात का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे। जानवी, अगदीच धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।